नागपुरातील प्रसिद्ध रेशीमबाग मैदान धुळीच्या विळाख्यात जे आहे ते सापडल्याचे दृश्य सध्याच्या घडीला नागपुरात दिसत आहे। मी याच रेशीमबाग मैदानात आहे। या ठिकाणी जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात जे आहे धुळीचे साम्राज्य दिसत आहे। रोज येथे जे आहे दैनंदिन जे आहे विद्यार्थी आहे प्रॅक्टिस करत असतात। ॲथलेटिक्स असो, हॉकी असो, वेगवेगळे खेळ जे आहेत या ठिकाणी खेळ खेळत असतात। मात्र या सर्वांना ज्या खेळाडूंना आहे त्या धुळीच्या साम्राज्याचा सामना करावा लागतोय। पोलीस भरती असणारे विद्यार्थी असतील, ॲथलेटिक्सच्या विद्यार्थ्यांच्या प्रचंड मनस्तापसुद्धा सहन करावा लागतो। याकडे जर बघितलं असेल तर महानगरपालिका प्रशासनसुद्धा दुर्लक्ष करत आहे। अनेकदा येथील विद्यार्थ्यांनी जे आहे ते अर्जसुद्धा दिला आहे, निवेदनसुद्धा दिलं आहे, मात्र यावर कुठलाच उपाययोजना काढल्याचे चित्र आपल्याला दिसत नाही। आणि जय महाराष्ट्राची टीम जी आहे ती या ठिकाणी आलेली आहे। एकूणच जर बघितलं असेल तर काही दिवसावर जे आहे पोलीस भरती आहे आणि या भरतीच्या तोंडावर जर बघितलं असेल तर या विद्यार्थ्यांना जे आहे त्या संपूर्ण धुळीचा सामना करावा लागतोय। आपल्यासोबत काही विद्यार्थी आहे, आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू। काय सांगशील या संपूर्ण धुळीच्या साम्राज्याचा सामना तुम्हाला करावा लागतोय, काय सांगशील? इथून 4-5 महिन्या अगोदर हा ग्राउंड रेडी झाला होता, चांगली माती वगैरे टाकली, प्रॅक्टिस पण छान होत होती। पण काही दिवसा अगोदर किंवा महिन्यापासून धुळीचा खूप जास्त त्रास होऊन राहिला मुलांना, आणि जे बाकी जे क्लबमध्ये मुलं प्रॅक्टिस करून राहिले पोलीस भरतीचे त्यांना खूप जास्त त्रास होऊन राहिला। सकाळी तेवढा नाही पण संध्याकाळी खूप जास्त त्रास होऊन राहिला मुलांना। आणि सराव करायसाठी मुलं समोर मागं बघतात, इथं गाड्या पण खूप साऱ्या येतात, त्याच्यामुळे खूप धुळीचं प्रमाण जास्त वाढलं आहे। आतमध्येपेक्षा बाहेर पण खूप जास्त धूळ दिसते, त्याच्यामुळे मुलांना प्रॅक्टिस करायसाठी खूप जास्त त्रास होऊन राहिला। तर याच्यावर निराकार काढायला पाहिजे। आपल्यासोबत आणखी काही विद्यार्थी आहेत, कसली प्रॅक्टिस करतो तुम्ही? मी पोलीस भरतीची प्रॅक्टिस करत आहे। काय सामना करावा लागतो एकूण? इथे जेव्हा मी प्रॅक्टिस करतो त्या सगळ्याला श्वास घ्यायला पण खूप त्रास होतो, जसं धूळ नाकमध्ये घुसून धावू नाही शकत आम्ही। तर इथे एक माझ्या म्हणण्याचे कारण हे काय की मोठ्या गाड्या ग्राउंडमध्ये यायला अवॉइड करा फक्त। आपण बघितलं असेल तर इथं जे आहे मोठ्या प्रमाणात गाड्या आहेत आणि या संपूर्ण मैदान प्रशासनावर कोणाच्याही जे वॉच नाही आहे, त्यामुळे आपण बघितलं तर सरसकट जे आहे ते गाड्यांचा सुद्धा प्रवेश होतो। आणि या प्रवेश होत असताना जर बघितलं असेल संपूर्ण धूळ जे आहे त्या संपूर्ण मैदान परिसरात दिसत आहे। एकूणच जर बघितलं असेल तर नागपुरातील जे आहे मध्य नागपुरातील हा सर्वात मोठा रेशीमबाग मैदान आहे आणि या ठिकाणी जे आहे ते अशा धुळीच्या साम्राज्याचा सामना करावा लागतो। येथील नगरसेवक आहेत आपले गणेश चार्लेवार, यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू। एकूण काय सांगाल या संपूर्ण संदर्भात? आपण काय सांगाल? या ग्राउंडचा विकास तर झालेला आहे, परंतु त्यासोबत विकासासोबत आलेली जी समस्या आहे तर त्यामुळे हे जे धूळ उडून राहिलेली आहे आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये मेट्रोचे कामं आहे, त्यानंतर उड्डाणपुलाचे कामं सुरू आहे, तर त्यामुळे देखील या भागामध्ये भरपूर धुळेचं प्रमाण हे वाढलेलं आहे। आणि आपले विद्यार्थी जे पोलीस भरतीचं काम करतात, पोलीस भरतीकरिता जे सराव करीत आहे, तर त्यांना देखील इथे खूप जास्त त्रास चाललेला आहे। तर याकरिता मी जे या भागातले स्थानिक आमदार आहेत, आदरणीय प्रवीणजी दटके तसेच मोहनजी मते यांच्यासोबत पत्रव्यवहार करून आदरणीय आपल्या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस यांचा वेळ घेऊन मी त्यांना याबाबतची सगळी माहिती देणार आहे आणि हा विषय कसा सॉल्व्ह होतील। येथील ज्या इथे मुली देखील इथे प्रॅक्टिस करत असतात, तर त्यांच्याकरिता एका शौचालयाची देखील इथे व्यवस्था कुठेतरी व्हावी, याकरिता देखील मी एक नगरसेवक म्हणून इथे प्रयत्न करणार। आपण बघू शकता की या भागातील जे ते स्थानिक नगरसेवक सुद्धा उपस्थित। आपण एकूणच जर बघितलं असेल तर संपूर्ण हा परिसर आहे, या परिसरात जर बघितलं असेल तर संपूर्ण धुळीच्या साम्राज्य आहे ते या संपूर्ण विद्यार्थ्यांना करावं लागतं आणि याचा परिणाम जे आहे ते भविष्यात या संपूर्ण यांच्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणार आहे, हे मात्र खरं आहे। असं असताना यावर जे आहे तोडगा निघतो कधी हे सुद्धा पाहणं महत्त्वाचे असणार आहे। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।